रोज आज मुंबईमध्ये एसटी महामंडळातल्या जवळजवळ सर्वच संघटनांची एकत्रितरित्या वज्रमूठ बांधण्यात आलेली आहे। सर्व संघटनांचे प्रतिनिधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। आम्ही एसटी कामगारांच्या भवितव्यासाठी आर्थिक स्थैर्यासाठी राज्यातील सगळे संघटनांचे भाऊ सर्व मतभेद विसरून हातात हात घेऊन आम्ही एकत्रित झालेलो आहोत। यामध्ये सरकार पक्षातल्या युनियननी जास्त मोठ्या भावाची भूमिका यामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे आणि राज्य शासनाच्या पातळीवरती जे प्रतिनिधी आपले आहेत त्या प्रतिनिधीशी येत्या 8-10 दिवसामध्ये त्याची बैठक होईल। आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, ज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 6,500 रुपये जाहीर केले होते। त्याच्या फरकाचे उर्वरित हप्ते, महागाई भत्त्याचा फरक, 1% वेतनवाढीचा दर म्हणजे 2चा 3% 16 पासूनचा, दुसरं घरभाडे भत्ता आता 10-20-30% होणं अपेक्षित आहे। आमचा फरक चालू होणं अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब, आम्ही सर्वांनी एकमुखाने असं ठरवलंय की आज श्रेयवादाची कुठली लढाई न लढता एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीला जाऊन एकत्रितरित्या लढण्याचा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे। तेव्हा मी या सर्व माझ्या कृती समितीतल्या सगळ्या बंधूंचं मी हार्दिक स्वागत करतो आणि राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा एक चांगला मेसेज आहे। एकामेकाच्या विषयी वाईट बोलणारे, पाय बोलणारे आज सगळे एकत्रितरित्या झालेत। ते काय तुमच्याच भवितव्यासाठी सगळं होत होतं, परंतु आज सगळेजण एकत्रित झाले त्याचा आनंद आहे। आज वज्रमूठ आमची राज्यामध्ये तयार झालेली आहे। अनेक चांगला संदेश या निमित्तानं राज्याच्या समोर जातोय। तेव्हा पुन्हा एकदा सगळ्या कृती समितीतील बांधवांचे सहर्ष स्वागत आणि सर्वांचे जवळपास सर्व संघटनांची मुंबई सेंट्रलच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही बैठक घेतली। माझे सहकारी मित्र हिरेंजी रेडकर, कामगार समिती सरचिटणीस यांनी पुढाकार घेतला आणि आजची बैठक आयोजित केली। मी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांनी एकमताने जे एसटी कामगारांचे प्रलंबित आर्थिक प्रश्न आहेत त्याचा उहापोह करत नाही, कारण अगोदरच्या माझ्या सहकार्याने ते सगळे नमूद केले। तर एसटी कामगारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी ज्या संघटना सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, परिवहन मंत्री असतील, त्यांच्यापर्यंत त्यांनी घेऊन जावं आणि एसटीच्या कामगारांच्या ज्या थकबाकी आहेत, ज्या आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आले आहोत। ही भूमिका आजच्या बैठकीत ठरली आहे। एवढ्या आठवडाभरामध्ये आमची पुढची बैठक त्या सर्व सन्माननीय नेत्यांच्या बरोबर होईल आणि पुढचं पाऊल त्याच्यातून टाकलं जाईल। धन्यवाद। महाराष्ट्रातील सांध्यापासून बांध्यापर्यंत विस्तृत अशा या राज्य परिवहन महामंडळातील कार्यरत सर्व संघटनांचे प्रतिनिधी आज मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे एकत्रित आले। ते येण्यामागचा हेतू एकच आहे का या राज्य परिवहन महामंडळातील ज्या कर्मचारी, सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न जे अनेक 8-9 वर्षापासून प्रलंबित आहे, त्या प्रश्नाला कुठेतरी मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी एक कलमी कार्यक्रम सर्व युनियनच्या वतीने आज ठरवण्यात आला। त्यामध्ये असं सुनिश्चित करण्यात आलं की जसं यापूर्वीच्या सरकारमधल्या सत्ताधारी पक्षाच्या युनियनने पुढाकार घेतला, त्याच पद्धतीने आता कार्यरत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेते, आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या समेत पुढाकार घेऊन एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते एक रकमी देण्यासाठी आपला एकमत या ठिकाणी झालेला आहे। मी आपल्या सर्वांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो, आमचे जरी झेंडे वेगवेगळे असले परंतु आज सर्व झेंड्यांना एकच दांडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे आमचे सरचिटणीस सन्माननीय हिरेंजी रेडकर, कार्याध्यक्ष प्रदीपजी धुरंधर यांनी जो पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील तमाम 24 संघटनांना एकत्रित केलं, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि कर्मचाऱ्यांना विनंती करतो ही वज्रमूठ सदैव एकत्रित ठेवा, आपल्याला यश हे निश्चित मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यामध्ये की जे राजकीय किंवा सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत, खास करून माननीय आनंदराव अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे पावसकर साहेब, सदाभाऊ खोत साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्याबरोबर तातडीनं लवकरात लवकर बैठक घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेतृत्व करावं असं कृती समितीच्या वतीने एकमताने ठरलेलं आहे।
कधी एक ना व्हिडिओ काढतोय का? थांब ना.